आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. निवेदन दिलं, काय मागणी? मराठा समाजांना हैदराबाद गॅजेट प्रमाणे ज्याप्रमाणे आरक्षण देण्यात आले त्याप्रमाणे बंजारा समाजांना सुद्धा त्या गॅजेटच्या नियमानुसारच एसटी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये 1881च्या नोंदीमध्ये त्या गॅजेटमध्ये 1,72,300 नोंदी लमाण समाज हा एसटी मध्ये आहे अशा नोंदी असताना सुद्धा आम्हाला आजपर्यंत स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष झालेले असताना सुद्धा आम्हाला त्या एसटी मध्ये आरक्षण मिळाले नाही। त्यात आम्ही सगळ्यात म्हणजे आमचं दुर्दैव समजावं लागेल। आणि जरांगे पाटलामुळे आम्हाला हे सुचलं, त्याने आम्हाला सपोर्ट केलं की बाबा बंजारा समाजाला सुद्धा त्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे। त्यामुळे आम्ही जरांगे पाटलाचे धन्यवाद मानतो। आणि ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला सहकार्य म्हणजे सपोर्ट केलेलं आहे, त्यांचे पण आम्ही अभिनंदन करतो। आणि काही आदिवासी वकील बांधवांनी आम्ही एक क्लिप पाहिली टीव्हीवरती की त्यांनी लमाण समाजांना आरक्षण एसटी मध्ये मिळू नये यासाठी त्यांनी विरोध केलेला आहे। आम्ही कोणाला विरोध करणार नाही आणि आतापर्यंत केलेलं नाही। लमाण समाज हा कष्टकरी काबाड कष्ट करणारा समाज आहे आमचा, आणि आम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळण्यासाठी मी आतापर्यंत प्रयत्न केले, पण आम्ही त्या प्रयत्नामध्ये कमी पडलेलो आहोत। पण आता या गॅजेट प्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे, हे आमचा हक्काचं आहे, आम्ही हे सोडणार नाही। रणनीती काय असणार पुढची रणनीती समजा आम्ही आमचे काकासाहेब राठोड म्हणून 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे शासनाला, किंवा 15 दिवसात आमचं हे आरक्षण जर नाही झालं तर ते अमरण उपोषणाला बसणार आहेत। आणि समजा तेवढं करून बी सरकार जर मान्य करत नसेल तर आम्ही रस्त्यावरचं आंदोलन छेडण्यासाठी कमी करणार नाही। आमचा बंजारा समाज पूर्ण भारतामध्ये विखुरलेला आहे। आमची संस्कृती अशी आहे की पूर्ण जगामध्ये एकच भाषा आहे मराठा समाजाची, बंजारा समाजाची। पूर्ण जगामध्ये एक बोली भाषा, एक रीतिरिवाज असताना आंध्रामध्ये एसटी, तेलंगणामध्ये एसटी आणि कर्नाटकमध्ये एसटी मध्ये समावेश आहे, परंतु ज्या लगतच्या जिल्ह्या स्टेटला असताना आम्हाला त्या एसटी आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे। आणि आम्ही हे हक्क मिळवण्याशिवाय राहणार नाही। आम्ही सरकारला विनंती करतो की, आणि आमचा एक बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता आज जिंतूरमध्ये 4 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे, त्याची शासनाने आतापर्यंत दखल घेतलेली आणि स्थानिक आमदारांनी सुद्धा ते विचारपूस केलेली नाही। शासनाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही हक्काचं मागत आहोत, आम्ही भीक नाही मागत। तेव्हा शासनाला विनंती आहे की ह्या गॅजेटवर एक सुज्ञ समिती नेमावी आणि त्या गॅजेट प्रमाणे आमचं एसटीचं आरक्षण हे बंजारा समाजाला देण्यात यावं, एवढी आमची शासनाला विनंती आहे। निवेदन आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे, पुराव्यासहित निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आमच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीचा सगळं उल्लेख आम्ही त्या निवेदनामध्ये केलेला आहे। तेव्हा शासनास, फडणवीस साहेबांना, अजितदादांना आणि शिंदे सरांना आमची एक विनंती आहे की बंजारा समाज 75 वर्षापासून म्हणजे ह्या आरक्षणापासून वंचित आहे। विनंती आहे जसं मराठा समाजाला त्यांनी सहकार्य करून त्या गॅजेट प्रमाणे आरक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे आमच्या बंजारा समाजाला एसटी मधलं आरक्षण द्यावं एवढी शासनाला विनंती आहे। समजा याच्या उपर जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करण्यासाठी बंजारा समाज कमी पडणार नाही।